नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्लीव्ज डिझाइन बघणार आहोत। तर ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा कपडा जास्त लागतो, तर इथं आपण कपडा कटिंग केलेला आहे। तर अशा पद्धतीने मी इथं 6 इंचावरती बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि उरलेली आपली 2.5 इंचाची ही बॉर्डर आहे। तर इथं 2 इंचावरती आपण चून पाडून घ्यायचे आहेत चून देण्यासाठी। तर 2 इंचावरती मी ही 6 ठिकाणी चून देणार आहे। तर दोन्ही ठिकाणी आपल्या 6-6 चून येतात। तर वर खाली आपण 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चून द्यायचे आहे। इथं कपडा आपल्याला थोडा जास्त लागतो, असे कट देऊन घ्यायचे आहेत कारण चून द्यायला आपल्याला सोपं पडतं। आता मधोमध आपली चून बघायची आहे, त्या ठिकाणी आपण व्यवस्थित चून पाडून घ्यायचे आहे। आता वरून जसे आपण चून पाडू तशाच खालच्या साईडला पण व्यवस्थित आल्या पाहिजे। आता हा कपडा थोडासा फुलणारा आहे, त्याच्यासाठी इथं पिन लावून घ्यायचे आहे आपण, कारण शिलाई करते वेळी आपल्याला सोपं जातं। त्याच्यासाठी अशा चून पाडून ह्या आपल्या वरच्या साईडच्या चून आहेत, ते इथं अशा आपल्याला दोन्ही साईडला बघा, मध्ये आपण कट दिलेला होता तर दोन्ही साईडला एकसारखंच माप ठेवून अशा चून आपल्याला जुळवून घ्यायच्या आहेत। अशा चून हाताने पाडून पिन लावून घेतली की शिलाई आपल्याला करायला व्यवस्थित येते। अशा पद्धतीने आता इथे शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही साईडचे बघा, आतल्या साईडलाच आपण चून फोल्ड केलेले आहेत अशा पद्धतीने। आता दुसऱ्या साईडची चून फोल्ड होऊ नये याची काळजी घ्यायची आणि मग शिलाई करायची आहे व्यवस्थित हाताने पकडून। अशी आपण चून करून घेतलेले आहेत। आता खालच्या साईडला जिथं आपला सेंटर आहे तिथं आपल्याला चून पूर्ण जुळवायचे आहेत। आता वरची चून बघायची, वरच्या चूनला व्यवस्थित हात ठेवून व्यवस्थित फिनिशिंग द्यायचे आहे आणि मग खाली शिलाई करायची आहे। तर अशी आपण चून द्यायचे आहेत। इथं मी 4 किंवा 5 चून दिलेल्या तरी चालतात। तुम्हाला जर एक्स्ट्रा चून हव्या असतील तर तुम्ही 6 पर्यंत देऊ शकता। इथं 6 चून पण छान दिसतात। अशा पद्धतीने इथे चून द्यायचे आहेत। नंतर आपल्याला बॉर्डर सोडायची आहे। बॉर्डर आपली जितके असेल 4 इंच 5 इंच अशी बॉर्डरची उंची कटिंग करून घ्यायची आहे आणि उरलेली बाही आपली अशा पद्धतीने पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे। आता त्याचा सेंटर बघायचा आहे। सेंटरवरती आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे, कारण पूर्ण बाहीवरती चून आपल्या व्यवस्थित आल्या पाहिजे त्याच्यासाठी। आणि मधोमध तुम्ही सेंटरपासून शिलाई करायला चालू करायची आहे। आणि असं आपला न्यूजपेपरवरती मी बाही कटिंग करून घेतलेली होती, ती आपल्याला जोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चारी साईडने शिलाई करून ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे। आणि आपण जिथे कट दिलेला आहे तो सेंटर पॉईंट आपला व्यवस्थित आला पाहिजे, तर आपली बाही ही घातल्यानंतर व्यवस्थित बसेल। चून आपल्या शोल्डरपासून व्यवस्थित दिसल्या पाहिजे त्याच्यासाठी। आता इथं आपण बाही जोडून घेतलेले आहे। आता सरळ कटिंग करून घ्यायचं आहे बघा खालच्या साईडने, आणि इथे आपल्याला बॉर्डर जॉईन करायची आहे। आता ही बॉर्डर 2.5 इंचाचीच होती, ह्याला बॉर्डर काही जास्त मोठी नव्हती, तर अशी बॉर्डर आपण जोडून घ्यायची आहे। आता इथं पूर्ण अस्तर आपण जोडून घ्यायचं आहे। इथं बॉर्डर आपली जोडून घेतलेली आहे, तर अस्तर पण जोडून घेऊन आपण फोल्ड करून आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे। इथं एक दाब शिलाई किंवा पाव इंचाची शिलाई करून अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे। खूप सिंपल अशी बाही आपली आहे, पण दिसायला खूप छान दिसते। अशी सिंपल पद्धतीने आपली इथं बाही, जास्त कटिंग वगैरे करायला लागत नाही। अशा पद्धतीने इथं बाही आपण खूपच सुंदर पद्धतीने इथे तयार केलेले आहे। तर अशा पद्धतीने चारी साईडने आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा असेल तो कटिंग करून घ्यायचा, आणि जो न्यूजपेपर आपण जॉईन केलेला आहे तो पण इथे काढून घ्यायचा आहे। अशी ही आपली बाही इथे तयार झालेली आहे। स्लीव्ज खूपच सुंदर अशा चून दिसतात।
या चूनमुळं खूपच सुंदर असं लुक येतं आपल्या बाहीसाठी किंवा स्लीव्जसाठी. आणि मध्ये तुम्ही जे छोटे मणी गोल्डन कलरचे येतात ते लावू शकता किंवा फूल लावू शकता. काही पण लावलं तर खूप सुंदर दिसतं. इथे मी छोटंसं बटन लावलेलं आहे ग्लूच्या सहाय्याने, किंवा तुम्ही सुई धाग्याच्या मदतीने पण इथं टच करू शकता. अशा पद्धतीने दोन्ही पण बाहीला आपण बटन लावून घेतलेलं आहे. तर तुम्हाला बाहीची डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.